साईनाथाची ही पवित्र भूमी, या पवित्र भूमीत आयोजित या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या द्विवार्षिक महाधिवेशनाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस आदरणीय श्री आर.टी. देवकांतजी, या युनियनचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय श्री रवि बारईजी, महावितरणचे मानव संसाधन संचालक आदरणीय डॉक्टर नरेश गीतेजी, महापारेषणचे मानव संसाधन संचालक आदरणीय श्री सुगत गमरेजी, महावितरणचे मुख्य अभियंता नाशिक विभाग श्री कुमठेकरजी, नाशिक विभागाच्या महापारेषणचे मुख्य अभियंता श्री गायकवाडजी, माझ्यासोबत मला नेहमी आवर्जून सल्ला देणारे राज्याच्या ऊर्जा खात्याचे प्रधान सल्लागार आदरणीय श्री उत्तमराव झालटेजी, तांत्रिक कामगार युनियनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित पत्रकार मंडळी व माझ्या कामगार मित्रांनो, खरोखरच मला या ठिकाणी येऊन आज अत्यंत आनंद होतो आहे की मी या राज्याचा ऊर्जा खात्याचा कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करत असताना आपल्या सोबत भेटीची मला या ठिकाणी संधी प्राप्त झाली आहे। खरं पाहिलं तर आपल्या खात्याचा कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही माझं संपूर्ण कुटुंब आहात आणि गेल्या 2-2.25 वर्षाच्या कालावधीत करोनाच्या या महामारीमध्ये तुमची आणि आमची भेट प्रत्यक्षात होऊ शकली नाही, याचं दुःख मलाही आहे आणि तुम्हालाही होतं। परंतु या निमित्तानं का होईना या पवित्र भूमीमध्ये जे संचलनकर्त्या मॅडमने उच्चारलं श्रद्धा व सबुरी, जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल आणि तुम्हाला जर सबुरी असेल तर तुमच्या मनातली इच्छा कधीही पूर्ण होऊ शकते आणि या निमित्तानं ती भेट या ठिकाणी झाली, त्याचा आनंद मला द्विगुणित करतो आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेच्या या सर्व या ठिकाणी उपस्थित कर्मचारी बंधू भगिनी आणि मित्रांचं या अधिवेशनात मी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या संघटनेच्या या अधिवेशनाचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे आणि हे आपलं 20वं अधिवेशन, सर्वप्रथम याचं उद्घाटन झाल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो। अलीकडेच झालेल्या संपात आपल्या संघटनेने सहभागी न होता राज्याला अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून आपण सर्वांनी जी मदतपूर्व साथ दिली त्याबद्दल निश्चितच आपले आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत। करोनाच्या महामारीमध्ये सुद्धा आपण मंडळींनी लॉकडाऊन असताना जीवाची पर्वा न करता 24/7 आपण काम केलं। अनेक लोकांना ही व्याधी झाली, परंतु बरे झालेत, परंतु कित्येक लोक मृत्युमुखी सुद्धा पडले आहेत। त्या सर्व 20 तांत्रिक कर्मचारी शहीदांना, सैनिकांना मी या ठिकाणी सलाम करतो। आजचं टेम्परेचर जर आपण पाहिलं तर खूप जास्त आहे आणि तरी त्या उन्हातानाची पर्वा न करता आपण केवळ आणि केवळ मला भेटायला या ठिकाणी आलात
त्याबद्दल निश्चितच मी आपला मनपूर्वक आभारी आहे। परंतु ह्या उन्हाळ्यामध्ये जे उष्णतेचं तापमान आहे ते खूप जास्त असतं आणि वीज नसल्यास काय संकट ओढवू शकतात। मुलांच्या अभ्यासाला 10वी 12वीची परीक्षा सुरू असताना काय त्रास होऊ शकेल। शेतामध्ये शेतकऱ्यांचं पीक उभं आहे, त्या पिकाला जर पाणी मिळालं नाही तर काय होईल, कसा फटका बसेल, ही संवेदना केवळ जे लोकांना ऊर्जा देऊ शकतात त्यांच्याच मनात राहू शकते, त्यांच्याच हृदयामध्ये राहू शकते, हे मला यावरून निश्चितच या ठिकाणी म्हणावं लागेल। त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी सलाम केल्याशिवाय राहू शकत नाही। मित्रहो, खाजगीकरणाला माझा विरोध नाही, खाजगीकरण करा, परंतु कुणाचं खाजगीकरण आणि कसं खाजगीकरण करायचं आहे याचा देखील विचार झाला पाहिजे। जर आमच्या जीवावर उदार होऊन त्याला जीवाला ठार मारून आमचा प्राण गमावून जर तुम्ही खाजगीकरण करत असाल तर त्याला माझा प्रचंड विरोध राहणार हे आपण लक्षात ठेवा। आणि त्यामुळं देवकांतजींनी जे या ठिकाणी मांडलं की तुमच्या संघटनेचा या खाजगीकरणाला विरोध आहे, त्याचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि समर्थन सुद्धा करतो आणि अपेक्षा करतो की आपल्या देवकांतजी नेतृत्वाखाली ही संघटना सदैव प्रामाणिकपणाने आपल्या लोकांच्या भावनांसाठी, त्यांच्या न्यायासाठी सातत्याने या ठिकाणी लढत राहील आणि न्यायाची मागणी या ठिकाणी करेल। काही लोकांनी मध्यंतरी 1-2 दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल की मस्जिदीच्या समोर भोंगा वाजवणे असं आवाज केला। त्यांनी एकदा शिर्डीला येऊन साईबाबाचं दर्शन घ्यावं ही मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो। अहो, ज्या शिर्डीमध्ये साईबाबाचं पवित्र स्थान आहे त्या स्थानावर येणारा हा माणूस हा मुसलमान नाही, केवळ मुसलमान नाही तर तो हिंदू पण आहे, तो ख्रिश्चन पण आहे, तो बौद्ध पण आहे, तो केरळ मधूनही येतो, तो आसाम मधूनही येतो, तो ओरिसातनं येतो, तो अमेरिकेतून येतो आणि तो न्यूयॉर्क मधूनही येतो, तुमच्या लंडन मधूनही येतो। ते कोणती जात किंवा धर्म पाहत नाही। त्यामुळं धर्माच्या नावावर हा जो खेळ चाललेला आहे त्याचा आम्ही सर्वांनी प्रत्येकाने विरोधच केला पाहिजे। तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण साईनाथाचे पाईक आहोत म्हणून या ठिकाणी ओळखले जाणार, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। हा देश कसा आहे, प्रत्येक किलोमीटरवर जर 100 किलोमीटरवर आपण गेलात तर आपला जेवणाची पद्धत बदलते, आपल्या कपड्यांची पद्धत बदलते, आपली भाषा बदलते। अनेक भाषांनी, अनेक धर्मांनी, अनेक समाजांनी वेढलेला परंतु एकत्रित झालेला हा देश, ज्याला भारतीय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तींनी दिली, ज्यांच्या संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटीची गोष्ट केलेली आहे, त्या देशामध्ये आपण हे जे काही म्हणतात ना, हे क्षणाचं आहे। हे राजकारण हा देश कधी खपवून घेणार नाही, आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्यामुळं जी अस्सल भारतीय संस्कृती आपल्या देशामध्ये आहे, जी कबीरानं आम्हाला सांगितली, जी साईबाबांसारख्या संतांनी आम्हाला दिली, त्यामुळे त्या साई नगरीमध्ये लोक साईराम म्हणतात, साई श्याम म्हणतात, साई अल्लाह म्हणतात, साई मौला म्हणतात, हे सुद्धा आपण विसरू नये। आणि हे सगळं हा जो हिंदू मुसलमानांचा गजर आहे हे त्या देशाची संस्कृती आहे आणि त्यापेक्षा वेगळं काही या ठिकाणी होऊ शकत नाही। आणि हे सगळं घडत असताना काल परवाच गुढीपाडवा झाला। आपणा सर्वांना मी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सध्या रमजान सुरू आहे, त्यामुळे रमजान महिन्यामध्ये आम्ही पाक पवित्र अशा अल्लाहची आराधना करतो। आपणा सर्वांना रमजानची मुबारकबाद सुद्धा देऊ इच्छितो। या ठिकाणी आता रामनवमी येणार, नवरात्र येणार, त्याच्या सुद्धा शुभेच्छा मी आपणास देऊ इच्छितो। आणि त्याचबरोबर
14 एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। ते केवळ या देशाचे संविधान करते नव्हते, त्यांनी राज्यघटना केवळ आम्हाला दिली नव्हती, तर ते एक कामगार नेते होते आणि कामगार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि ऊर्जा मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं, हे सुद्धा आपण विसरायला नको। त्यांनी जे आपल्याला देशाला दिलेलं आहे त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांच्या जयंतीच्या सुद्धा मी आपणास हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या या क्षणाला वीज क्षेत्रावर फार मोठा धोका घोंगावत चाललेला आहे। खाजगीकरणाचं मोठं आव्हान आपल्या पुढे उभं आहे आणि ते आव्हान उभं ठाकलं असताना कालच आपण बघितलं असेल की दादरा नगर हवेली या ठिकाणची पूर्ण विजेचं काम हे आता अडाणी आणि टोरेंट कंपनीला देण्यात आलेलं आहे। त्यामुळं आपण हे समजून घ्या की या देशाच्या पंतप्रधानांचं लक्ष हे आमच्या सामान्य जणांकडे नाही। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात, त्यासाठी काही करायचं नाही, महागाई वाढते आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही, परंतु आपल्या मित्रांना खुश करण्यासाठी खाजगीकरण मात्र करायचं हे धोरण कधी काँग्रेस पक्षाचं राहिलेलं नाही आणि कधी नव्हतं आणि याच्या पुढे सुद्धा राहणार नाही। आमचे नेते आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, आमचे नेते श्री राहुल गांधी, आमच्या नेत्या श्रीमती प्रियंका गांधी यांनी मला ऊर्जा खातं देत असताना सांगितलं की तुम्हाला एक खातं आम्ही देतो आहोत, एक चॅलेंजिंग असं डिपार्टमेंट आहे, परंतु कधीही तुम्ही आमच्या कामगारांचं नुकसान नाही करायचं, त्यांच्या दुःखात सामील व्हायचं आणि त्यांचा आनंद जर द्विगुणित होत असेल त्याच्यात आणखी साखरेची भर टाकण्याचं काम करायचं, हेच आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं आज जरी राज्यामध्ये महाविकास आघाडीची सरकार असली, 3 पक्षाची सरकार असली, तरी तिन्ही पक्षांनी केंद्र सरकारच्या या खाजगीकरण धोरणाला विरोध केलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपनीचं खाजगीकरण होऊ देणार नाही, ही खात्री आपण या ठिकाणी बाळगावी, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छेन। केंद्र सरकार सातत्यानं दबाव आणत आहे, मी या खाजगीकरणावर पुढे बोलेल आपल्याशी, परंतु जसं ऊर्जा खात्याला वीज ग्राहक आहे, हा वीज ग्राहक ऊर्जा खात्याचा अन्नदाता हे आपण समजलं पाहिजे। ज्या वीज ग्राहकांना आपण विजेची निर्मिती करून त्याचं पारेषण करून त्याचं वितरण या ठिकाणी करतो, एकीकडे वितरणाच्या माध्यमातून त्यांची आपण सेवा करतो आहोत, तर दुसरीकडे ते वीज वापरत आहेत, त्यामुळं त्यांचं वीज बिल घेऊन त्यांच्या उत्पन्नातनं जे काही आम्हाला प्राप्त होते, आर्थिक धन जे प्राप्त होते, त्यामुळं तो आपला सर्वांची उपजीविका या ठिकाणी चालत असते, हे सुद्धा विसरायला नको, हे सुद्धा मी या ठिकाणी आवर्जून सांगेल। त्यामुळं सर्व राज्यातील वीज ग्राहकांचे व आपल्या सर्व कामगारांचे हित जोपासण्याचं काम आपल्या विभागाचा कुटुंब प्रमुख म्हणून, ऊर्जा मंत्री म्हणून या नात्यानं मी सातत्यानं प्रयत्न करीत राहणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी शब्द मी आपणास देऊ इच्छितो। जवळपास 40 ते 50 हजाराच्या जवळपास आमच्याकडे तांत्रिक कामगार आहेत मित्र हो, आणि वीज क्षेत्रामध्ये कामगार अत्यंत जोखमीचे काम करतात। मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, ज्या वेळेला मुंबई अंधारात गेली, 450 किलोमीटरचा तासाचा त्या वादळाचा वेग होता, वाऱ्याचा वेग होता, आणि तेवढ्या वेगामध्ये त्या पारेषणच्या त्या 400 केव्हीच्या लाईनवर आमचे कर्मचारी चढून त्या ठिकाणी भर पावसात काम करत होते। एवढी मोठी जोखीम कोणीही घेणार नाही। ज्या वेळेला राज्यामध्ये कोकणात चक्रीवादळ आला, भर पावसामध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रिकच्या खांबांवर चढून त्या ठिकाणी
वीज दुरुस्ती करण्याचं काम आमच्या कर्मचाऱ्यांनी केलं आहे, हे सुद्धा मी विसरू शकत नाही. ज्या वेळेला विजेची खांब हे नदीकडच्या पलीकडे होते, नदीमध्ये पूर आला, त्यावेळेला त्या पुरातनं सुद्धा पोहोच जाऊन आमच्या कर्मचाऱ्यांनी विजेची दुरुस्ती केली आहे, ते सुद्धा मी विसरू शकत नाही. आणि गडचिरोली सारख्या नक्षलवादी जिल्ह्यामध्ये, एका अशा जिल्ह्यामध्ये की ज्या जिल्ह्यात माणूस जायला सुद्धा घाबरतो, अशा त्या डोंगराळ अशा गडचिरोलीमध्ये नदी क्रॉस करून आपल्या गरीब आदिवासी मित्रांना वीज कशी मिळू शकेल, त्यामुळं डोंगीतनं ट्रान्सफॉर्मर नेऊन त्या ठिकाणी लावण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ते आपण सर्वांनी केलं, हे सुद्धा मी विसरू शकत नाही. त्यामुळं अनेकदा तांत्रिक क्षेत्रात काम करत असताना आपल्याला अपंगत्व सुद्धा प्राप्त होतं. आणि हे सुद्धा करत असताना हे राज्य ज्यांच्या विचारांवर चालते, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर, हे राज्य ज्याला आपलं प्रतीक मानते, छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, त्यांच्या रायगडावर सुद्धा रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून आपल्या खांद्यावर ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिकचे पोल आणि तारा नेऊन तेवढ्या उंचीवर रायगडावर आज प्रकाशमान रायगड करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर तुम्ही कामगार मंडळींनी या ठिकाणी केलं. त्यामुळे तुमचं किती अभिनंदन या ठिकाणी केलं तरी कमी आहे. मित्र हो, हे खरं आहे की आपला वीज क्षेत्राचा डोलारा खूप मोठा आहे, परंतु जसं म्हणतात ना, मला अण्णाभाऊ साठेंची आठवण येते या ठिकाणी. ते म्हणतात की पृथ्वी ही काही दुसऱ्या कुणाच्या हातावर नाही, तर पृथ्वी ही जी काही आहे ती आमच्या या कामगारांच्या तळहातावर पृथ्वी आहे. आणि ते खरं आहे. आणि त्यामुळंच आम्ही सगळे कामगार या ठिकाणी सक्षमपणे आज या ठिकाणी काम करतो आहोत. आणि त्यामुळं तुमच्यावर जी जबाबदारी आहे ती अत्यंत महत्वाची, दूरगामी अशी, शाश्वती अशी आणि लोकांना, नागरिकांना दिलासा देणारी, त्यांची सेवा करणारी अशी जबाबदारी आहे. त्यामुळं या सेवेची तुलना होऊ शकत नाही मित्र हो. अलीकडच्या काळामध्ये केंद्राची सरकार विसरली असेल, परंतु राज्याची सरकार विसरली नाही की ज्या वेळेला या देशामध्ये 16 मेगावॉटचं ऊर्जा सुद्धा निर्माण होत नव्हती, त्यावेळेला ऊर्जा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काम करत होते. तेव्हा त्यांनी जे प्लॅनिंग केलं की माझ्या देशामध्ये गल्ली बोळीमध्ये, गावागावामध्ये ही वीज कशी पोहोचू शकेल, त्यासाठी आपण कसं काम केलं पाहिजे याचा आलेख, त्याचा आराखडा त्या काळामध्ये करण्यात आलेला होता. आणि त्यामुळं ऊर्जा विभाग आणि जनता यामधला जो सलोखा आहे, हा सलोखा केवळ कामगार आणि नागरिक असा नाही किंवा कामगार आणि ग्राहक असा नाही, तर हा एक बंधनाचा सलोखा आहे. ते बंधन आहे सेवेचं, ते बंधन आहे स्नेहाचं, ते बंधन आहे प्रेमाचं, ते बंधन आहे श्रद्धेचं, ते बंधन आहे सबुरीचं. आणि ते सगळं आपण एक प्रभावी दुवा म्हणून या ठिकाणी काम करत आलात, याचा मला अत्यंत सार्थक अभिमान आहे. त्यामुळं आपली प्रतिमा ही जनतेसमोर जी तयार होते, ती प्रतिमा आपण सदैव तशीच या ठिकाणी कायम ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. वेळ प्रसंगी अनेक अशा गोष्टी खाली घडत असतात की ज्याचं ज्ञान आम्हाला एअर कंडिशनच्या त्या मंत्रालयात बसून कळणार नाही, परंतु आपले कान आणि आपले डोळे हेच आमचं मंत्रालयात बसण्याचं आणि तिथून बघण्याचं तंत्र आहे. तुम्ही जे खाली ऐकता, जे इथनं डोळ्यातनं बघता, तेच आम्ही त्या ठिकाणी मांडत आलेलो आहोत. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. तुमचे डोळे आणि तुमचे कान हे सदैव आम्हाला मार्गदर्शन करणारे राहणार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्यावर जबाबदारी सुद्धा तेवढीच मोठी आलेली आहे आणि ती जबाबदारी ती आली असताना मला आठवतं की बाबासाहेब ज्यावेळेला मंत्री झालेत म्हणजे व्हाईसरॉयचं सरकार होतं बहुतेक 1942 आणि 1946चा तो काळ त्या काळामध्ये या वीज धोरणाची पाया या ठिकाणी रचला गेला आणि अनेक अभियंत्यांना परदेशात पाठवून प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे वीज क्षेत्र खाजगी क्षेत्रात जाणार नाही आणि मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक असल्या कारणानं आणि नेहरूंना सुद्धा आपला आदर्श मानत असल्या कारणानं मी त्यांनी जी संकल्पना केली होती नॅशनल ग्रीडची 31 डिसेंबर 2013ला ते साकार करण्याचं काम या ठिकाणी देशामध्ये घडलं आहे हे सुद्धा मी सांगायला विसरू शकत नाही। तेव्हा काँग्रेसची सरकार या ठिकाणी होती। त्यामुळं आज संपूर्ण देशामध्ये नॅशनल ग्रीडच्या माध्यमातून वीज जाते। यांना विसर पडला होता ज्या वेळेला करोनाचं संकट आलं आणि पहिल्यांदा लॉकडाऊन झालं। या लॉकडाऊनमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आज संध्याकाळी आपण सर्वांनी आपल्या घरातले दिवे बंद करायचे आहेत, अंधार करायचा आहे। त्यावेळेला हाच महाराष्ट्र होता की जो महाराष्ट्र त्यांना सांगितलं की अहो पंतप्रधान साहेब आपण जर देशामध्ये एका वेळेला जर सर्वांचे दिवे जर बंद केले तर या देशाचे दिवे सुद्धा बंद होतील आणि देश अंधारात जाईल, कारण नॅशनल ग्रीड हे फेल्युअर होऊन जाईल। या ठिकाणी हे मांडण्याचं काम आपला कुटुंब प्रमुख म्हणून आणि ऊर्जा मंत्री म्हणून देशापुढे मी त्यावेळेला केलेला होता हे सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि त्यामुळं या ठिकाणी काम करत असताना मला अनेक बाबींकडे लक्ष पुरवावं लागतं आणि अनेक बाबींवर लक्ष पुरवताना बारकाईने आपल्या सर्व बाबींवर लक्ष देणं सुद्धा मी माझं कर्तव्य ठरतं समजतो। कारण असं आहे की अत्यंत धोक्यातनं जात असताना एकीकडे तुमच्या समस्या, दुसरीकडे करोनाचं संकट आणि तिसरीकडे आर्थिक टंचाई आणि या सर्वांमध्ये आपली जनता, आपले नागरिक हे आपला सण, आपला त्योहार, आपला उत्सव साजरा करत असताना आपण 24/7 आणि आपले पोलीस बांधव आपल्या खांद्याला खांदा लावून अविरत या ठिकाणी काम करत असतात आणि ते काम करत असताना एक पाप जे या राज्यामध्ये घडलं मागच्या सरकारच्या हातून, त्यामुळं आपलं आर्थिक डोलारा हा फार बिघडलेला आहे आणि त्यामुळं जेव्हा मी ऊर्जा मंत्री झालो तर पहिल्यांदा जर काही केलं असेल तर आपल्या तिन्ही कंपन्यांचं स्वॉट एनालिसिस या ठिकाणी केलं। आपली स्ट्रेंथ काय आहे, आपलं या ठिकाणी ऑपरेशनल पद्धती आपली काय राहील, आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं थ्रेट्सला सामोरे जाणार आहोत, आपण आपलं प्लॅनिंग कसे राहील, आपले चॅलेंजेस कसे राहतील, ह्या सगळ्या बाबींवर या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्या ठिकाणी काम करत असताना मागील 2 वर्ष आपलं जनजीवन ठप्प झालं असताना सुद्धा जरी अनेक लोक या ठिकाणी ऑक्सिजन मॅन भरून मिरवत असतील, परंतु खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये ऑक्सिजन पुरवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते तुम्ही केलेलं आहे सुद्धा विसरता कामा नये। अनेक जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या ठिकाणी आपण ऑक्सिजनचे प्लांट लावले आणि त्या माध्यमातून अनेक हजारो सिलेंडर्स या राज्याच्या नागरिकांना पुरवलेला आहे हे सुद्धा आपण विसरता कामा नये। आणि हे सरकार दस्तूर खुद्द हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात चालत आहे आणि त्यामुळं त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना आपला शेतकरी हा नागडा नसला पाहिजे, आपला शेतकरी हा दुखी नसला पाहिजे, हे सगळं
लक्षात घेऊन आम्ही या सर्व बाबींवर लक्ष पुरवण्याचं काम केलं। परंतु हे करत असताना या ठिकाणी देवकांजी म्हणालेत, त्यांनी सांगितलं की वीज अधिनियम 2003 आलं आणि त्यामध्ये रिस्ट्रक्चरिंग करावं, खात्याचं काही सुधारणात्मक पावलं उचलावीत आणि ते सगळं करावं। तर हे सर्व मी करण्याचा प्रयत्न केला सातत्यानं, त्याचा आढावा घेतला सर्वकष, त्याचा प्राधान्यक्रम ठरवला आणि पुढील रणनीती सुद्धा आखलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी केंद्र जरी म्हणत असले की शेतकरी व गरीब यांचं हिताचं काम करतो आहोत, परंतु मला सांगा की आज ज्या पद्धतीनं महागाई या देशामध्ये वाढते आहे, ज्या पद्धतीनं रोज केंद्राची सरकार आमचे खिसे कापते आहे, मी खिसे कापू सरकार यासाठी त्यांना म्हणेल की दररोज पेट्रोलचा दर वाढवतात, डिझेलचा दर वाढवतात। अहो पगार तर तुमचा नेमका ठरलेला असतो ना, दर महिन्याचा पगार ठरला असतो, त्या पगारावर तुम्ही आपलं कुटुंब चालवण्याची या ठिकाणी नियोजन करत आला आहात आणि जर त्या नियोजनावर अत्यंत वेगळा प्रकारचा जर भार निर्माण झाला, दररोज असे जर खिसे कापत गेले तर आपल्या घराच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होणार की नाही? होणार की नाही? आपल्या घरातल्या ज्या कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्या पगारावर ते घर चालणारच नाही, कारण पेट्रोल डिझेलच पैसे घेऊन जातील आमचे, आणि मग आपल्या लेकरा बाळांसाठी आपण काय करणार? तर हा विचार सुद्धा या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यामुळं हे सगळं करत असताना या ठिकाणी खाजगीकरण हे काही आपण किंवा माझ्या सरकारने किंवा महाविकास सरकारने आणलेलं नाही, हे आमच्यावर लादलेलं आहे। 2014 मध्ये राज्यामध्ये आमचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं, आणि 2014 मध्ये आम्ही पराभूत झालो, भाजपाचं सरकार या ठिकाणी आलं। तेव्हा आमच्या राज्यामध्ये जी थकबाकी होती महावितरणची ती 14,000 कोटी एवढी होती, आणि ती थकबाकी आज जर तुम्ही मोजायला गेलात तर ती 71,000 कोटीवर गेलेली आहे। आणि ती 2014 ते 2019 यामध्ये जी वाढली त्या थकबाकीमुळं आमचे शेतकरी हे नागडे झालेत, थकबाकीदार झालेत, त्यांना तुम्ही कर्जाच्या डोंगरामध्ये ढकललेला आहे या भाजपाच्या सरकारने। परंतु आम्ही ते होऊ देणार नाही, आम्ही त्यांना मदत करणार, परंतु सर्व सोंग घेता येतात मित्रहो, पैशाचं सोंग घेता येत नाही। आणि पैसा हा आम्ही फुकटात द्या आम्हाला पैसा असं म्हणणार नाही, आम्ही आमचा जीव आणि प्राण या ठिकाणी ओततो। आमचे कर्मचारी रात्रंदिवस काम करतात, 24 तास काम करतात। तुमच्या घरातली वीज ही कशी सुरू राहील? लॉकडाऊनच्या काळामध्ये या राज्यामध्ये कोणी बोंबललं का की आमच्या घरात वीज नाही म्हणून? आमच्या घरामध्ये वीज नाहीयेत, माझा मोबाईल चार्ज नाही होत, माझा एसी बंद पडला, माझा कूलर बंद पडला, माझा टीव्ही बंद पडला, माझा पंखा बंद पडला, असं कोणी म्हणालं काय? एकही जण या राज्यातला म्हणाला नाही, कारण तुम्ही 24/7 कामावर होता, दुसरं कोणी कामावर नव्हतं। आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी आहुती दिली आहे आपल्या जीवाची, शहीद झालेले आहेत ते। म्हणून कोणी असा जर विचार करत असेल की आम्ही वीज देतो आणि ते वीज निर्माण करायला कोळसा घ्यावा लागतो, वीज निर्माण करायला त्याचं पारेषण करावं लागतं, त्यानंतर आम्ही तुम्हाला वितरित करतो,
त्याला पैसे मोजावे लागतात, बँकांचं कर्ज घ्यावं लागतं आणि आम्ही ते कर्ज घेतलं पण तुमची वीज संपवली नाही, त्यावेळेला बंद केली नव्हती. त्यामुळे आमचा अधिकार आहे, स्नेहाचा अधिकार आहे, प्रेमाचा अधिकार आहे की आम्ही वीज विकत घेतो आणि वीज आपणास देतो. त्यामुळे एक ग्राहक आणि एक दुकानदार यांचे जे मित्रत्वाचे संबंध असतात ते संबंध आपण आमच्याशी ठेवले पाहिजेत. ही सुद्धा विनंती मी या ठिकाणी करायला विसरू शकत नाही. कारण सर्व सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. उद्या या पेट्रोल डिझेलमुळं जर आपल्या खिशावर ताण पडला तर आपल्या पोरांचं शिक्षण जाऊ शकेल. त्याची स्कॉलरशिप मिळत नाही, त्याला फीस भरावं लागते, ती फीस देता येणार नाही. आपल्या घरात आपले आई वडील आजारी पडले, बायको आजारी पडली, मुलं आजारी पडले, दवाखान्यात घेऊन जायला पैसे राहणार नाहीत. कारण पेट्रोल डिझेल ते पैसे खातात. आणि वरून ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढल्यामुळं भाजीपाल्याचे भाव सुद्धा वाढलेत, गहू तांदळाचेही भाव, डाळीचेही भाव वाढलेत, तेलाचे भाव वाढलेत. आणि अशा या परिस्थितीमधून जात असताना काही भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात, कारण असं आहे की सोशल मीडिया इतकी सोपी झाली अलीकडे की कुणाचेही स्टेटमेंट घेतं, कुणाचेही फोटो लोड करतात आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी फोटो काढून मिरवण्याची त्या ठिकाणी हाव लागलेली आहे. पण अशी हाव नको की जी लोकांच्या जीवावर उदार होऊन काम करत असेल. मला सांगा की मागील 5 वर्षात हे एवढ्या मोठ्या कर्जाचं डोंगर, एवढ्या मोठ्या थकबाकीचं डोंगर हे वाहत असताना, आपल्या डोक्यावर घेऊन जात असताना बँकातनं कर्ज काढून या करोना काळामध्ये आम्ही वीज पुरवली. आणि वीज पुरवली, दुसरीकडे जगामध्ये कोळशाचं संकट आलं. आजही आपल्या निर्मिती कंपन्यांमध्ये कुठं 1 दिवसाचा कोळसा, कुठं 1.5 दिवसाचा कोळसा, कुठं 3 दिवसाचा कोळसा हे आहे. पावसाळा डोक्यावर जवळ येऊन ठेपलेला आहे. उन्हाळा हा तापतो आहे. 45 पेक्षा जास्त तापमान आपल्या राज्यात काही ठिकाणी आहे. अशा या परिस्थितीमध्ये जर वीज निर्मिती बंद झाली तर मग कुठं जाणार आहात आपण? आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं खाजगीकरणाकडे आम्हाला कोण ढकलत आहे याचा सुद्धा सुज्ञ पद्धतीने विचार झाला पाहिजे. माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी सांगतात, काल परवा काही स्टेटमेंट मी आजच आहे वाटते पेपरमध्ये वाचलं की महाविकास आघाडी आम्हाला खाजगीकरणात ढकलत आहे. महाविकास आघाडी ही कधीही या राज्याला खाजगीकरणात जाऊ देणार नाही. हे मी कालही सांगितलं होतं, आजही सांगितलं, उद्याही सांगणार आहे. परंतु आपण जेव्हा या खात्याचे मंत्री होतात तेव्हा ही कंपनी सातत्यानं विकण्यासाठी आपण काय केलं, खाजगीकरण करण्यासाठी काय केलं याचा विचार मित्रगणो आपण तर कराच, पण त्यांना सुद्धा सुनावलं पाहिजे. अरे तुमचं पाप आहे की जे शेतकऱ्यांच्या डोक्यावर थकबाकी तुम्ही बसवून ठेवली. आणि दुसरीकडे तुमची सरकार केंद्रात आहे आणि ती बँकांना पत्र लिहिते, रिझर्व्ह बँकांना, फायनान्शियल इन्स्टिट्यूटला पत्र लिहिते की तुम्ही महाराष्ट्राच्या वीज कंपन्यांना कर्ज देऊ नका. म्हणजे एकीकडे कर्ज देऊ नका, कर्जाचं डोंगर बसवतो, दुसरीकडे थकबाकीचं डोंगर आमच्या डोक्यावर आणलं. म्हणून खरं पाप या ठिकाणी कुणी घडवलं मित्र हो? या भाजपाच्या सरकारने खरं पाप खाजगीकरणामध्ये ढकलण्याचं या ठिकाणी केलं. आणि जेव्हा मी खात्याचा 2020 मध्ये मंत्री झालो जानेवारीमध्ये, तेव्हा जेव्हा स्वॉट एनालिसिस करताना माझ्या लक्षात आलं तर मी म्हटलं अरे
अरे हे तर हे विकायला निघाले आहेत, हे कंपनी आपली, आणि हे तर ठीक होणार नाही. आणि त्यामुळं त्यांनी जे 2014 पासून जे खाजगीकरणाचे उद्योग चालवले होते त्याचा थोडासा परामर्श घेणं सुद्धा मला असं योग्य वाटतं. पहिली गोष्ट, 19 डिसेंबर 2014ला सध्याच्या इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी दुरुस्ती विधेयक संसदेत पारित करण्यासाठी आणले गेले. हा एवढा मोठा उद्योग खाजगी लोकांच्या घशात घालणे हे या बिलाचे वैशिष्ट्य राहिलेले आहेत. त्या बिलामध्ये रिटेल बिझनेस अँड सेग्रिगेशन ऑफ वायर्स असं गोंडस नाव दिले, परंतु सुदैवानं हे दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये पारित झाले नाही, कारण काँग्रेस पक्षाने विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी विरोध केलेला होता. नंबर 2, यानंतर संपूर्ण जगामध्ये करोना महामारीने हाहाकार माजलेला असताना केंद्र शासनाने पुन्हा नव्याने वीज बिल दुरुस्ती विधेयक 17/4/2020 तयार करून ऊर्जा कंपन्या व इतर हित संबंधित संस्था यांची मते मागवली. वास्तविक पाहता करोनाच्या विरोधात आपली शक्ती खर्च न करता केंद्रातील भाजप सरकार ऊर्जा क्षेत्राचे खाजगीकरण करण्यात व्यस्त आहेत. मी या दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात 2 जून 2020ला केंद्र सरकारला एका पत्राद्वारे तीव्र विरोध केला आणि त्यांनी जेव्हा ऊर्जा मंत्री केंद्राच्या यांनी माझ्याशी VC वर जेव्हा चर्चा केली तेव्हाही विरोध केला आणि तो विरोध तसाच चालू राहणार आहे हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. अशाच प्रकारचं पत्र केरळ, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी आणि इतर राज्यांनी या खाजगीकरणाच्या दुरुस्ती विधेयकाला प्रखर विरोध करताना दर्शविला होता. तरी भाजपा सरकारचं खाजगीकरणाच्या खटपटी थांबलेल्या नाहीत. मी ते सांगितलंच तुम्हाला, दादर नगर हवेलीची केस. आणि आता केंद्र सरकारने एक नवीन प्रयत्न चालू केला, स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट्स आणून देशातील वीज कंपन्यांना सप्टेंबर 2020ला पाठविले, परंतु यालाही प्रखर विरोध झाला आणि त्यांना ते एकतर्फी लागू करण्यात यश प्राप्त झालं नाही. पुन्हा त्यांनी 5 फेब्रुवारी 2021ला नव्याने वीज सुधारणा विधेयक आणून नव्या दुरुस्त्या सुचवल्या, त्याला सुद्धा मत मागविले, पण त्यांना सुद्धा कुणी स्वीकृती दिली नाही, त्यालाही आम्ही विरोध केला. आणि तो विरोध करून आम्ही थांबलो नाहीत, तर आम्ही सर्व संघटनांशी त्या काळामध्ये चर्चा केली होती. आपल्यात आठवत असेल की मी VC द्वारे अनेकदा आपल्या संघटनांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला देवकांतजी, आणि आपले प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि यांनी जी थकबाकी आमच्या शेतकऱ्यांवर लादली होती त्यासाठी कृषी वीज जोडणी कारक धोरण या ठिकाणी 2020चं आणलं. काय धोरण होतं हे? सप्टेंबर 2020 मध्ये 20 पूर्वी जी थकबाकी होती ती थकबाकी पहिल्या वर्षी 50% सूट, दुसऱ्या वर्षी 30% सूट, तिसऱ्या वर्षी 20% सूट. पहिलं वर्ष 31 मार्चला संपलेलं आहे. आणि वसूल झालेल्या या कृषी आकस्मिक निधीतून ग्रामपंचायत पातळीवर देशात पहिल्यांदा ही संधी उपलब्ध करून दिली की तुम्ही जे वीज बिल दिले आम्हाला त्यातून 33% वाटा तुमच्या इथलं विजेचं क्षेत्र दुरुस्त करण्यासाठी वापरलं जाईल. त्यामुळं ग्रामपंचायत स्तरावर 33% आणि जिल्हा स्तरावर 33% असा या निधीतनं देऊन मूलभूत सुविधा या ठिकाणी देण्याचं काम केलं. एक दुःख मात्र मला या ठिकाणी आहे की एवढं चांगलं धोरण या ठिकाणी आणलं असताना काहीतरी तुमचं आणि काही आमचं चुकलं की या धोरणामध्ये 3 प्रकारच्या श्रेणी येतात. एक असतो 12माही शेती करणारा, दुसरा असतो 8माही शेती करणारा आणि तिसरा असतो 4माही शेती करणारा. त्याचा विचार कदाचित झाला नाही, त्यामुळे याला पाहिजे तसं समर्थन मिळालं नव्हतं. एकंदरीत 44,63,000 हे ग्राहकांची, शेतकरी ग्राहकांची, कृषी पंप धारकांची संख्या आहे. फायदा किती लोकांनी घेतला मित्रहो? 4,96,000 लोकांनी फायदा घेतला. आणि यामध्ये
जे कृषी आकस्मिक निधी तयार झाला, जो ग्रामपंचायतीला मिळणार आहे आणि जिल्हा पातळीवर मिळणार आहे, ज्याला एसीएफ आपण म्हणतो, तो झाला 3200 कोटी. त्याच्यातनं 1062 कोटी 1000 ग्रामपंचायतीला आणि 1062 कोटी आम्ही जिल्हा स्तरावर या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की निश्चितपणे विजेची जी मूलभूत सुविधा निर्मिती करायची आहे त्या करण्यासाठी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. आणि जो मनसुबा खाजगीकरणाचा मागच्या सरकारने आणि मागच्या ऊर्जा मंत्र्यांनी चालवलेला आहे त्याला विरोध दर्शवण्याचं काम केलं. एवढंच नव्हे तर आपल्या शेजारच्या मराठवाड्याच्या भूमिपुत्र दिवंगत विलासराव देशमुखांच्या नावानं पीडी ग्राहक जे आहेत, परमानंट डिस्कनेक्टेड ग्राहक, त्यांच्यासाठी आम्ही ॲम्नेस्टी स्कीम तयार केली. त्याचा सुद्धा फायदा अनेक उद्योगांना सर्वांना मिळतो आहे. आणि हे सर्व करत असताना आपण अनेक मागण्या या ठिकाणी केल्यात. आणि त्याच्यावर जर मी नाही बोललो तर तुम्हा लोकांना असं वाटेल, अरे बाबा साहेब तर आले या ठिकाणी, मंत्री महोदय आलेत, स्वतःला कृषी या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हणालेत, परंतु आमच्याबद्दल काहीच बोलले नाही. बारही बरोबर आहेत ना? तुम्ही सांगितलं या ठिकाणी, मला आदेश आहेत तुमचे. आणि कुटुंब प्रमुख जेव्हा एखादा व्यक्ती असतो घरामध्ये, तर त्या कुटुंब प्रमुखासमोर रडायचं नाही तर कुणासमोर रडायचं? मी 2 प्रसंग सांगतो तुम्हाला, तुम्हाला मजा येईल. मी तसा श्रीमंत घरातला पोट्टा नाही. माझं घर सिंधीचं होतं, माय घर हे सिंधीचं होतं. माया घरामध्ये शेणाने सारवलेली त्या ठिकाणी घर असायचं. एक दिवस कॉलेजमध्ये बसमध्ये जात असताना बसीसाठी माझ्याकडे पैसे नव्हते. माझी माय ही घर सारवत होती आणि तिचं पाय पकडून मी रडत होतो की आई मला बसमध्ये जायला पैसे तरी दे. दुसरी गोष्ट, माझ्याकडे सायकल नव्हती कॉलेजमध्ये जायला. तर वडील माझे इम्प्रेस मिलमध्ये कामगार मजूर. आणि जसं म्हणतो ना आपण की एखादा 5वीला पुजला जातो, तसं कार्यक्रम माझा होता की इम्प्रेस मिलचा संप सुरू आहे, मिल बंद पडली, पगार घरात नाही. आणि मी माझ्या बापाचा पाय पकडून, बाबा मी दादाजी म्हणायचो त्यांना, मला सायकल घेऊन द्या. 300 मीटर ओढत ओढत पायाने ते घेऊन गेले. मला उचललं आणि रडत रडत म्हटलं की बेटा, माझ्या खिशात जर पैसे असते ना तर मी तुला सायकल कधीच घेऊन दिली असती, असं ओढत नेलं नसतं. त्यामुळं मी कुटुंब प्रमुख आहे. तुम्ही माझ्या समोर जे काही संवेदना व्यक्त केल्या, जी मागणी माझ्याकडे मांडली, त्याला न्याय देण्याचं काम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तराजूत तोलून न्याय देण्याचं काम करण्याचं जबाबदारी ही माझी आहे, कुणाची नाही. फक्त 1-2 प्रश्नांनाच हात लावेल, बाकी प्रश्नांना हात लावणार नाही. की तुम्ही 2018 ते 23 चा वेतन करार होत असताना फील्डवर प्रत्यक्ष कामे करणाऱ्या लाईन स्टाफला यांच्यासाठी काय करणार? वाढीव इंधन भत्ता याची मागणी आपण केली आहे. तूर्त जिओ फेन्सिंग प्रमाणे या ठिकाणी विचार करण्याचं काम माझं चाललेलं आहे. जिओ फेन्सिंग मध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. परंतु अलीकडचा काळ हा आधुनिक काळ आहे, विज्ञानाचा काळ आहे, टेक्नॉलॉजीचा काळ आहे, आरटीचा काळ आहे.
आणि क्लायमेट चेंज सातत्यानं होतं. या ठिकाणी उष्णता आहे, पण काही ठिकाणी पाणी सुद्धा पडतं आहे, बर्फ सुद्धा पडतो आहे. अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत, तुम्हाला कल्पना आहे की पेट्रोल डिझेलमध्ये 1 किलोमीटर चालत असताना पेट्रोलची गाडी ही तुम्हाला 8 रुपयामध्ये घेऊन जाते 1 किलोमीटर. परंतु ती इलेक्ट्रिक व्हेकल जर असेल तर ते तुम्हाला टू व्हीलर ही 85 पैशामध्ये घेऊन जाणार आहे, 85 पैशामध्ये. आणि जर 4 चाकी गाडी असेल तर 1.7 रुपयामध्ये, म्हणजे 1.5 रुपया, पावणे 2 रुपये तुम्ही समजा, याच्यामध्ये 1 किलोमीटर मध्ये कार चालणार आहे. किती स्वस्त झाली सांगा. मग ते धोरण इलेक्ट्रिक व्हेकलचं हे नव्याने आलं असताना आम्ही ते आपल्या विभागात का लावू नये आणि तुम्हा लोकांना इलेक्ट्रिक व्हेकल का उपलब्ध करून देऊ नये, या संबंधी सुद्धा विचार या ठिकाणी करण्यात येईल. परंतु बाकीच्या मागण्या ज्या आहेत त्या केस टू केस मी दोन्ही या ठिकाणी मानव संसाधन संचालक उपलब्ध आहेत. तिसरे मला VC वर कदाचित ऐकत असतील, त्यांना सर्वांना माझं निवेदन आहे की हे आमचे तांत्रिक कामगार किंवा वीज कर्मचारी हे आमचे दुसरे तिसरे कोणी नसून हे आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत. आणि ऊर्जा खात्याचं कुटुंब, याचा कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हा लोकांना माझं आदेश आहे या ठिकाणी आणि निवेदन आहे की या कामगारांवर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या आणि मला न्याय मिळवून द्या, हे त्या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छेन. परंतु हे सांगत असताना काही गोष्टी प्रकर्षाने ज्या करण्यात आला त्याच्याबद्दल सुद्धा बोललेलं बरं. कारण का तुमचे कामगार नेते पाठीमागे बसलेले आहेत, नाहीतर ते म्हणतील, शिव्या देतील मला आणि काहीतरी वेगळं काही बोलतील. आणि या पवित्र स्थानी शिर्डीमध्ये असं काही त्यांच्या तोंडून निघावं आणि मी ऐकावं इतका भोळा आणि वेडा मी नाही आहे. त्यामुळं महापारेषणनी या ठिकाणी मॅनपॉवर रिस्ट्रक्चरिंगचे काम करणं सुरू केलेलं आहे. 2000 तांत्रिक बांधवांना पदोन्नती दिलेली आहे. मल्टी स्किलिंग राबविण्याचं काम सुरू झालेलं आहे. भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वेगवेगळ्या स्तरावरच्या पदोन्नत्या होत आहेत. ट्रेनिंगवर विशेष भर देण्यात येत आहे. औद्योगिक संबंध खूप छान करण्याचा प्रयत्न चालला आहे आणि रिवॉर्ड स्कीम सुद्धा या ठिकाणी आम्ही इंट्रोड्यूस करतो आहोत. महावितरणनी जिओ फेन्सिंगद्वारे पेट्रोलची रक्कम निधीत वर्ग करून निर्णय घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. एका जिल्ह्यात लवकरच याचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल. अनुकंपा तत्वावर आपण बोललाच आहात डॉक्टर साहेब. मृत कर्मचाऱ्यांबद्दलही आपण बोललात. अपघातात गेलेल्या कर्मचाऱ्यांबद्दलही आपण बोललात. पदोन्नती सुद्धा आम्ही करावी यासंबंधीचं पॅनल तयार केलं आहे. 2019 ते 22 या कालावधीत 5000 विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, भविष्य अभियंता या 7000 लोकांना पेक्षा जास्त लोकांची भरती सुद्धा आम्ही केलेली आहे. आणि एक मागणी खास करून यामध्ये नाही, परंतु बारई साहेबांनी ती आपल्या मुखातनं वदवली आहे आणि त्यामुळं त्यावर सुद्धा भाष्य करणं आवश्यक असे बघून राहिले मला बारई साहेब की काय बोलतात. निश्चितच आउटसोर्स कामगारांबद्दल जे समितीचे रिपोर्ट्स आले असतील त्या समितीच्या रिपोर्ट्सवर मी काम करणार आणि त्याबद्दलची माहिती घेऊन आपणा सर्वांना या सर्व बाबतीमध्ये कसा या ठिकाणी न्याय देता येईल आणि तो न्याय देत असताना आपल्यावर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याबद्दल मी विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो. मोठ्या संख्येनं
राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आपण इथं या रक्तकर्त्या उन्हामध्ये आलात आणि मला एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण आपलं दुःख, आपल्या वेदना रडत रडत नाही तर हसत हसत मांडल्यात, त्याबद्दल निश्चितच मी तुमचा आदर करतो. आणि आपण हे माझं खूप लांबलेलं भाषण होतं, ते भाषण शांतपणे ऐकून घेतलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.